श्री संत सद्गुरू ब्रह्मानंद नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो नमस्कार. मामा म्हणतात तुम्ही धन्य आहात की तुम्ही हा देवाने पाठवलेला संदेश भक्तांनो उघडलात. संदेश शेवटपर्यंत ऐकावा भक्तांनो, अशी देवांची आज्ञा आहे. हा संदेश बदलल्यास भक्तांनो तुमच्यासाठी या संदेशात आलेले काही महत्त्वाचे आशीर्वाद तुम्ही गमावू नका. तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करायला कधीच विसरू नका. आज तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे देव तुम्हाला काही भक्तांनो मार्गदर्शन करणार आहे. या संधीचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे. आणि तुमच्या देवावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे मनोभावे विश्वास आहे असे टाईप करून मित्रांनो मला शेअर करा. आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा भक्तांनो तुम्हाला आज्ञा देत आहेत. मामांचे हे शब्द शांतपणे ऐकावेत. काही दिवसापासून देव तुमच्याशी भक्तांनो संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या जीवनाला धोका निर्माण करण्यासाठी करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे. जागृत आणि प्रार्थनापूर्वक राहा भक्तांनो, कारण की देव तुमचे रक्षण करत आहे आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून मामा म्हणतात भक्तांनो, माझ्या मुला हा संदेश वगळण्यासाठी नाही, फक्त तू माझा शब्दावर विश्वास ठेव. देवांचे संरक्षण कवच तुमच्या भोवती वेढले गेलेले आहे. हे तुमचे नुकसान करू इच्छित आहेत त्यापासून सावध राहा. प्रिय मुला, प्रिय भक्ता, काळजी करू नकोस. देवाची उपस्थिती ढगाळ आहे. देव नेहमी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे हे लक्षात ठेव. लोक धमक्या देतील किंवा अडचणी निर्माण करत असतील तरी त्यामध्ये भक्तांनो तुम्ही एकटे नाही आहात. तुमचा आश्रय आणि भक्ती शक्ती आहे. देवाला तुमच्या वेदना माहीत आहेत. देवाने तुम्हाला तुमच्या वेदना पाहिली आहेत. तुमची पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करत आहेत. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या रूपात तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणारा आहे भक्तांनो देव. अरे भक्ता, अरे मुला, लक्षात ठेव, तुझ्या शत्रूने तुझ्या विरुद्ध आखलेले षडयंत्र काम करणार नाही. घाबरू नको भक्तांनो, माझ्यावर मनापासून विश्वास ठेव. यावेळी माझे चमत्कार मी तुम्हाला अनुभवायला मिळतील. विश्वास असल्यास कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर. भक्तांनो, नकळतपणे देव तुमच्यासाठी काम करत आहे. तुमच्यासाठी खास योजना तयार करून ठेवलेल्या आहेत, आखलेल्या आहेत. दुःखी होऊ नका. बाळूमामा सांगतात, खूप मोठी वाटणारी कर्जे किंवा खूप दूरची वाटणारी स्वप्ने अनिश्चित पण खूप कठीण वाटू शकते. पण आनंदाची बातमी ही आहे की मी तुम्हाला तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आज आला आहे. योग्य वेळ आल्यावरती भक्तांनो देव तुम्हाला तुमच्यासाठी सर्व मार्ग उघडून देईल. जिथून तुम्हाला चालण्याची तुमची इच्छा आहे, देव तुमच्यासाठी वाटणारा कठीण पर्वत घाट तुमचे रस्ते मोकळे करणार आहेत आणि करून धावणार आहेत. देवाचे हे शब्द ऐकत असताना भक्तांनो तुमच्यासाठी गुप्त प्रार्थना केली जात आहे. भक्तांनो हे जाणून घ्या भक्तांनो, सर्व काही ठीक होईल. लक्षात ठेवा, अपेक्षा चांगली होणार आहे की सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यात येणार आहे. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भक्तांनो 111111 असे टाईप करा. भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुम्ही खूप काळ वेदना सहन केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जे शोधत आहात ते या कठीण ऋतूच्या पलीकडे आहे. म्हणून तुमचा भार देवावर सोपवा आणि मोकळे व्हा. आता विश्वास आणि पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक दिवस हा कसा जाईल याचे नियोजन देवाच्या पुस्तकात आधीच लिहिलेले आहे. म्हणून तुम्हाला निराशेचा सामना करावा लागत आहे तेव्हा त्या अध्यायावर लक्ष देऊ नका भक्तांनो. तुम्हाला थकवा किंवा निराश वाटू शकतो. देवाने तुम्हाला हे वचन दिले आहे तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा. हार मानू नका भक्तांनो. ठीक आहे, तर हा देव फसवणारा देव नाही.
तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या योजना आहेत. देवांनी वचने खरी आहेत लक्षात ठेवा, आणि देवाचे शब्द कधीच खोटे ठरणार नाही. म्हणून विश्वासाने स्वीकारण्यासाठी होय देवावर विश्वास आहे असे लिहून देवाच्या शब्दावर ठाम राहा. लक्षात ठेवा, विश्वास ठेवा. जे तुम्हाला अशक्य वाटत आहे तिथून सुद्धा देव तुमच्यासाठी चांगला मार्ग काढत आहे. प्रार्थनेत तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळाले आहे. ते मिळण्यासाठी वेळ आली आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचे सामर्थ्य अजून वाढले आहे भक्तांनो. ते गरुडासारखी पंख घेऊन यशाची शिखर चढतील. ते धावतील आणि थकणार सुद्धा नाहीत, चालतील आणि खाली पडणार सुद्धा नाहीत. तुम्ही देवाला प्रार्थना करा भक्तांनो. प्रार्थना देव ऐकत आहे. देवाला म्हणा की माहीत आहे की मी पूर्णपणे तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. भक्तांनो, या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये देवाला प्रार्थना करत असताना एकच विनंती करा, हे प्रभू, हे बाळूमामा, माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला तुम्ही भेट द्या. शरीर त्रासापासून मुक्त करा, त्रासापासून मला बरे करा. मी तुमच्या संरक्षणासाठी आणि प्रेमाबद्दल खूप आभारी आहे. मला सगळं माहीत आहे देवा की तू नेहमी माझ्या बरोबर आहे, आणि मला माहीत आहे की तुमची शक्ती माझ्या कमकुवतपणावर परिणाम करते. बाळूमामा म्हणा, माऊली, आमचे जीवन तूच चालवतोस बाळूमामा. समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस. आमचा विकास तूच करत आहेस आणि तूच या समस्या दूर करत आहेस. हे मामा, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद आहेत मामा. असेच आम्हा बालकांवर प्रेम करत राहा. आम्हाला तुझ्या चरणाजवळ ठेवा, कारण हे गुरु माऊली, हे मामा, माझ्या जीवनात तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही. माझा जीव आणि माझा प्राणसुद्धा तूच आहेस. तुमच्या चांगल्या चांगल्या वेळी आणि संकटाच्या वेळी सुद्धा मला तुझ्याच आशीर्वाद आणि तुझ्याच साथीची गरज आहे. माझ्या भक्ता, माझ्या मुला, तुमच्या आयुष्यात समस्या काय येत आहेत याची प्रमुख कारणे तुम्हाला माहीत असतील तर भक्तांनो, तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात भक्तांनो तुमच्या जीवनात काय करावे लागेल. तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील पहिले कार्य म्हणजे ते तुम्ही साध्य करत आहात भक्तांनो. ते साध्य म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे. बाळूमामा म्हणतात, अरे भक्ता, अरे मुला, प्रिय बाळा, जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी इतरांना सांगतोस भक्तांनो, तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. तुम्हाला वाटते की तुमच्या गोष्टी ऐकून भक्तांनो लक्षात घेतले पाहिजे, समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल, पण ही सर्वात मोठी चूक आहे भक्तांनो. जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते. जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असाल तर त्याला तुम्ही तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता, तेव्हा तो व्यक्ती भक्तांनो तुम्हाला आणि त्या खास गोष्टींचा फायदा घेतो. जर तुमचा बाळूमामांच्या या योजनेवर भक्तांनो पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे असं टाईप करा आणि कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. मामा म्हणतात, माझ्या भक्ता, माझ्या मुला, आज मी तुला विचारतो, जेव्हा तुला या जीवनामध्ये इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात? जर का भक्तांनो तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता? जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच भक्तांनो, माझ्या मुला, भक्तांनो, त्यावेळी ते तुम्हाला सोडून जातात. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच अशा लोकांना साथ देतात. मग भक्तांनो, ते लोक तुमचे कितीही वाईट करत असतील. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा,
तुलाही माझ्या प्रिय बाळा, तुलाही जीवनात एक ना एक दिवस नक्की यश मिळेल. तुम्ही सक्सेस होचेला. त्यासाठी तुला थोडीशी कष्ट करावे लागेल आहे. जर का तुम्ही थोडेसे कष्ट केले आणि तुमच्या कामामध्ये, तुमच्या कष्टामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला यश 100% मिळणार. कोणीही त्यापासून तुम्हाला रोखणार नाही भक्तांनो. म्हणून मामा म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता. पण भक्तांनो, तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे तुम्हाला आधी माहिती करून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, काही गोष्टी प्रयत्न करत राहा आयुष्यामध्ये, तितकं महत्त्वाच्या नसतात. लक्षात ठेवा, काही गोष्टी प्रयत्न आयुष्यात नसतात. जितका आपण विचार करतो, पण जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हे समजत नसेल तेव्हा आपण जे आपल्याला योग्य वाटतं तेच करावं. सहमत असाल तर होय म्हणा भक्तांनो. सहमत असे टाईप करा, मी सहमत आहे दर्शवा, मामांना सांगा. आणि मामा म्हणतात, आज मी तुम्हाला सांगतो, मार्गावर चालत राहा, याच मार्गाने चालत राहा. तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही याची काळजी करण्याची गरज नाही भक्तांनो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले सर्व काही मिळण्यासाठी काही तुम्ही कोणती कृती करू शकाल हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळ, योग्य कष्ट करत नाही भक्तांनो, तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये संकट येत असतील. मग तेव्हा तुम्ही संकटाला स्वतः वाचवू शकणार नाही. म्हणून मामा म्हणतात, माझ्या भक्ता, माझ्या बाळा, हे जीवन आहे, हे कधीही बदलेल हे कोणालाच माहीत नाही. पण येणाऱ्या संकटांसाठी तुम्ही अगोदरच तयारीत केली पाहिजे, तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाशी सामना करावा लागणार नाही. लक्षात ठेवा, या जगाचं ऐकू नकोस. ते कधीही तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाहीत. लक्षात ठेवा, जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि जे सदैव तुझ्यासोबत असतील भक्तांनो, ते मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जग काय आहे? हे जग तुझे आहे, तर उद्या हे जग दुसऱ्याचे आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे करायचं आहे तेच कर. जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल असे काम करण्यास कधीही घाबरू नका. कारण कामे हीच तुमची ओळख आहे. लक्षात ठेवा, काम ही तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्ही तुमचे जीवन आळशी मनापासून भक्तांनो मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो, मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिडीवर घेऊन जाईल. मामा म्हणतात, तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीचं सगळं पाऊल मी टाकेन. लक्षात ठेवा, आपोआप उचलेल. माझ्या बाळा, तू माझी पूजा कर. देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्ये शक्तीचा साठा भरून काढू शकतो. माझ्या मुला, जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगामध्ये काहीही साध्य करू शकशील. भक्तांनो, मामा म्हणतात, भक्ती केल्याने तुझे मन भक्ता बाहेरील गोष्टींपासून हळूहळू दूर होईल आणि माझा आश्रय घेईल. लक्षात ठेवा, जेव्हा तू हे घडवू शकतील तेव्हा ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवेल. लक्षात ठेव, फक्त लक्षात ठेवा, या जगामध्ये देवापेक्षा कोणती मोठी शक्ती नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाचे असाल तर तुम्ही नेहमी तुमचे रक्षण करेल. देव असेल तर मनापासून तुम्ही देवाला मानले तर तुमचे रक्षण देव हा 100% करणार आहे. तुमच्यापेक्षा एकच शक्ती या जगात मोठी आहे,
ती म्हणजे देवाची शक्ती. आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे आहे ते सर्व देतो, लक्षात ठेवा. जो इथे सर्व आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आहे आणि देव सगळ्यांचं भलं करो. बाळूमामांना हीच मी प्रार्थना करतो, तुझ्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. ठीक आहे. तर भक्तांनो, हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे. ठीक आहे. तर चांग भलं, चांग भलं, चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.